जय श्रीराम मित्रांनो. तर डेली ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन खेळलो, जी होती 6 तारखेला. तर ही स्पर्धा होती शुक्रवार पेठ पुणेमध्ये H2O फिटनेस क्लब या जिमने ही स्पर्धा ऑर्गनाईज केली होती. तर या स्पर्धेचा वजन देण्याचा कालावधी 2 ते 5 होता. तर मी इथून तळेगाव दाभाडेवरून 3 वाजता निघालो व 5 वाजता तिथे पोहोचून मी वजन दिलं. वजन दिल्यानंतर माझं वजन 65 किलो आलं. तर मी 60 to 65 कॅटेगरीमध्येच खेळणार होतो. तर त्यानंतर हा माझा ट्रंक नंबर आहे जो मला मिळाला होता बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनसाठी. तर बाबांनो, ही स्पर्धा मी ॲज अ वॉर्मअप शो म्हणूनच खेळणार होतो, कारण आपल्या मेन स्पर्धेला 10 ते 12 दिवस बाकी होते. तर आपण कितीपर्यंत प्रिपेअर्ड आहोत हे बघण्यासाठी मी ही स्पर्धा खेळलो, कारण ही स्पर्धा जिल्हास्तरीय पात्रतेची होती. तर माझ्या कोचने जसं सांगितलं की नॉर्मल डाएटवरती तुला ही स्पर्धा खेळायची आहे, कार्ब लोड नाही ना वॉटर कंट्रोल काय नाही. स्पर्धा सुरू झाल्यानंतर माझा गट अनाऊन्स झाला, जो की होता 60 ते 65. तर स्टेजवर जाण्यापूर्वी मी केला थोडाफार वॉर्मअपमध्ये रेजिस्टंट बँडचा यूज करून मी मसल्स पंप केले आणि त्यानंतर मी स्टेजवरती गेलो. तर स्टेजवरती हा होता माझा लाईनअप 60 ते 65 किलो वजनी गटात. आणि तर माझ्या गटात होते 11 जण, त्यामधले 6 जण निवडणार होते. तर त्यामुळे 4 बेसिक पोजेस हे घेतल्या. तर पहिली पोज होती फ्रंट डबल बायसेप, दुसरी पोज होती साईड चेस्ट, तिसरी पोज होती बॅक डबल बायसेप्स आणि चौथी होती ऑप्शनल पोज, जी होती ॲब्डोमिनल विथ थाय मसल्स. तर या 4ही पोजेसमध्ये मी कसा दिसतो हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे कॉम्पिटिटर्स कसे दिसत होते हे देखील सांगा. तर ही जिल्हास्तरीय स्पर्धा होती. ह्याच्यात मी टॉप 6 क्रॅक नाही केला, जस्ट बिकॉज माझं टॅनिंग थोडं कमी पडलं आणि शार्पनेस थोडा कमी होता.